बेसन, ताज्या भाज्या आणि ब्रेड हे तिघे एकत्र आले की तयार होतो झकास व्हेजिटेबल बेसन मसाला ब्रेड. फक्त काही मसाले, थोडंसं तेल आणि थोडा वेळ आणि तुम्हाला मिळेल गरमागरम क्रिस्पी आणि हेल्दी नाश्ता. चला तर मग ही रेसिपी कशी बनवली आहे आता आपण पाहूया. नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कमी तेलकट मसाला ब्रेड कसा बनवायचा. त्याच्यासाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य पाहूया. तर इथे मी ब्रेडचे पीस घेतलेले आहेत काही, आपल्याला आणखी लागणार आहेत. इथे मी 2 मध्यम आकारचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. 10 ते 15 लसूण पाकळ्या बारीक चिरलेत. शिमला मिरची 2 बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे चिरून घेतलेत बारीक. थोडीशी कोथिंबीर. हे झालं आपलं महत्त्वाचं साहित्य. आणखी काही आपल्याला मसाले लागणार आहेत, ते आपण बॅटर मिक्स करताना पाहूया. तर आता आपण बॅटर तयार करायला घेऊया. एका रिकाम्या बाउलमध्ये 2 कप बेसन टाकूया. टोटल 2 कप बेसन घ्यायचं. याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. गाजर, बीट, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरा. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा हळद पावडर, अर्धा चमचे जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, चमचाभर कसुरी मेथी कुस्करून टाकायची, 2.5 चमचे चिली फ्लेक्स, तर चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार टाका. तिखटाचं प्रमाण किती आवडतंय त्यानुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. चवीनुसार मीठ. सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून हे बॅटर बनवून घेऊया. तर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. आणखी पाणी टाकूया. मिक्स करून बॅटर बनवून घेऊया. इथे आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने मी पातळ करून घेतलेला आहे. तर वेळ न घालवता आता आपण मसाला ब्रेड बनवायला घेऊया. मसाला ब्रेड बनवण्यासाठी एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे. या पॅन मध्ये टाकूया तेल. तेल टाकल्यानंतर पसरून घेऊया. एक एक ब्रेडचा पीस घ्यायचा, या बॅटर मध्ये बुडवायचा. आता आपण पॅन मध्ये ठेवून घेऊया हा पीस. पॅन ही गरम झालेला आहे. बॅटर लावून घेतलेला ब्रेड भाजण्यासाठी पॅन मध्ये ठेवायचा. जर तुम्हाला वरून आणखी बॅटर पाहिजे असेल तर हाताने वरून थोडंसं टाकून पसरून घ्यायचं. आता आपण याला कमी तेलामध्ये भाजून घेऊया. या ब्रेड वरती वरून ही तेल टाकून घ्यायचं. दोन्ही साइडनी मस्त खरपूस भाजून घेऊया. एका साइडनी भाजले का चेक करूया. तर एका साइडनी भाजलेला आहे, आपण दुसरी बाजू उलटूया. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अशी झटपट रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. तर बरीच लहान मुलं भाज्या खात नाहीत, काही भाज्या त्यांना आवडत नाहीत, त्या भाज्या तुम्ही या बॅटर मध्ये टाकून अशा प्रकारचा सकाळचा नाश्ता बनवू शकता. तर हा नाश्ता अगदी झटपट होतो. आता आपण दुसरी बाजू उलटून घेऊया. मस्त अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता झटपट तयार होतो. छान मस्त याला फिरवून तेल लावून मस्त भाजून घ्यायचा खरपूस असा. वाटलं तर थोडासा प्रेस ही करून तुम्ही भाजून घेऊ शकता खरपूस. इथे बघू शकता छान दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजलेला आहे. एका डिश मध्ये काढून घेऊया. तर बघू शकता मस्त झालेला आहे. कलरलाही खूप सुंदर दिसतोय. याच प्रकारे राहिलेले ब्रेडचे मसाला ब्रेड बनवून घेऊया.
मसाला ब्रेड तयार झालेला आहे बनवून. तर इथे मी 6 पीस बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर आणखी बनवून घेऊ शकता. या मसाला ब्रेड वरून चीजचं गार्निशिंग करून घेऊया. मसाला ब्रेड वरून चीज किसून टाकायचं. लहान मुलांना चीज खूप आवडतं, त्याच्यामुळे चीज शक्यतो टाकूनच घ्यायचं. मस्त लागतं, चवीलाही छान लागतात हे मसाले ब्रेड. इथे गार्निशिंग ही करून झालेलं आहे. तयार झालेला हा मसाला ब्रेड बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असा तयार होतो. चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो, कलरलाही खूप छान दिसतोय. तर मसाला ब्रेड ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. धन्यवाद.